हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 साठी जनरल नॉलेजचा मॉक टेस्ट बघत आहे. त्याच्यामध्ये आपण पेपर पॅटर्न सुद्धा बघणार आहे आणि जीकेचे जे क्वेश्चन्स आहेत की 15 क्वेश्चन जे विचारणार आहे ते कोणत्या टाईपमध्ये विचारू शकतात हे सुद्धा आपण या मॉक टेस्टमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर पेपर पॅटर्न मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे, तरी एकदा पुन्हा शॉर्टमध्ये सांगून देतो की जो टेक्निकल पोस्टचा जो मॉक टेस्ट आहे म्हणजे पेपर आहे, त्याच्यामध्ये मराठी सब्जेक्टचे 10 क्वेश्चन्स, इंग्लिशचे 10 क्वेश्चन्स, त्याच्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टचे 10 क्वेश्चन, जनरल नॉलेजचे 15 क्वेश्चन्स आणि रिजनिंगचे 15 क्वेश्चन आणि प्रोफेशनल नॉलेजचे 40 क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे. तर असे टोटल आपल्याला 100 क्वेश्चन्स मिळणार आहेत. 4 ग्रुप्स आहे आणि 4ही ग्रुप्सला सेपरेट 30 मिनिट्सचा टाईम दिलेला आहे आणि एव्हरी ग्रुपमध्ये 25 क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे. पेपरचा जो लेवल आहे तो थोडा हार्डच राहणार आहे, कारण की पेपरचा टाईम जास्त आहे आणि त्याच्यानंतर इथे जनरल नॉलेजचे जे क्वेश्चन्स आहेत ते थोडे हार्ड असणार आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे आहे ते क्वेश्चन्स प्रॉपर नीट बघायचे आणि आन्सरला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तसंच आणखी सांगायचं आहे की मॉक टेस्ट PDF सुद्धा अवेलेबल आहे. अकाउंट क्लर्क, अकाउंटंट, JEE सिव्हिल, JEE इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, स्टाफ नर्ससाठी सुद्धा PDFs अवेलेबल आहे. या PDF जे आहे न्यू जो पेपर पॅटर्न आहे आपला, यानुसारच पेपर पॅटर्न अरेंज आहे तो. त्याच्यामध्ये 10 मॉक टेस्ट तुम्हाला विथ कम्प्लीट सोल्युशन मिळणार आहे. ठीक आहे. ज्यांना पण PDF हव्या असतील प्रॅक्टिस करण्यासाठी, कारण की 10 दिवस आहे, 10 दिवसामध्ये जर आपण 10 मॉक टेस्ट सुद्धा पण सॉल्व्ह केले तरी खूप चांगली आपली प्रॅक्टिस होऊ शकते, जेणेकरून आपण रिजनिंग पण, प्रोफेशनल नॉलेज, इंग्लिश, मराठी, कॉर्पोरेशन ॲक्ट हे सगळे क्वेश्चन्स आपले मोस्ट ऑफ द कव्हर होतील. ठीक आहे. तसंच सेकंड पॅटर्न जो आहे तो क्लर्क टायपिस्टचा आहे. ठीक आहे. टायपिस्टमध्ये बघा मराठी लँग्वेज आहे, इंग्लिश लँग्वेज, त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि रिजनिंग. तर या सगळ्यांचे असे 15 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट असे मिळून 40 क्वेश्चन्स आहेत. टोटल आहे 100 मार्क्स. ठीक आहे. याला पण ग्रुपमध्ये डिवाईड केलेलं आहे आणि याचा पण 30 मिनिट्स ईच ग्रुपचा टाईम आहे. ठीक आहे. तसंच इथे आपल्याकडे मॉक टेस्ट PDF सुद्धा अवेलेबल आहे. क्लर्क टायपिस्टची इंग्लिश मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये आहेत. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. ठीक आहे. तसंच बघा आधीपासून मी सांगतो आहे की सगळ्या PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण अभ्यास करायचा असेल PDF तुम्ही परचेस करू शकता, जेणेकरून 10 दिवसामध्ये काही तर आपली प्रॅक्टिस होईल असं आपण निश्चित करतो. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण आपल्या क्वेश्चन्सला. बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, Which among the following was the capital city of Mauryan Empire during Ashoka region? अशोकाच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? ठीक आहे. तर हे जे क्वेश्चन्स आहे हे महाराष्ट्र रिलेटेड जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आहे. आता जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला करंट अफेअर्स सुद्धा विचारतील आणि स्टॅटिक जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स सुद्धा विचारतील, कारण की 15 क्वेश्चन्स आहे आणि 15 क्वेश्चन्स काही पण विचारू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला जनरल नॉलेजचं प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे, कमीत कमी करंट अफेअर्स तरी सुद्धा, कारण की करंट अफेअर्समध्ये खूप काही चेंजेस येतात. त्याच्यामुळे करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स तुम्ही मिनिमम 6 महिन्याचे तरी क्वेश्चन जे करंट अफेअर्स आहे ते वाचायला हवे, जेणेकरून जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आहे ते तुमचे क्लिअर होतील. ठीक आहे. तर बघा याचा आन्सर काय आहे. बघा ऑप्शन्स आहे आपल्याजवळ इथे. उज्जैन आहे, सेकंड पाटलीपुत्र आहे, टॅक्सिला आहे, कनोजा आहे आणि मथुरा आहे. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड पाटलीपुत्र. ठीक आहे. पाटलीपुत्र मीन्स मॉडर्न नेम आहे त्याचा पटना, वॉज द कॅपिटल ऑफ मौर्यन एम्पायर अंडर अशोका. ठीक आहे. इट वॉज द पॉलिटिकल अँड कल्चर सेंटर वेल कनेक्टेड थ्रू रिव्हर्स. ठीक आहे. हे आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन माहिती असायला पाहिजे, जेणेकरून जनरल नॉलेजचा कोणता पण क्वेश्चन झाला तर आपण त्याला इझिली सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, हू बिल्ड द फेमस गोल गुंबज. ठीक आहे. गोल गुंबज इन बिजापूर. बिजापूर येथील प्रसिद्ध गोल गुंबज कोणी बांधले? तर बघा ऑप्शन आहे इब्राहिम आदिल शहा, मोहम्मद आदिल शहा, अल्लाउद्दीन खिलजी, औरंगजेब आणि बहमन शाह. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मोहम्मद आदिल शहा. ठीक आहे. मोहम्मद आदिल शहा इज नोन गोल Muwaz is known for its massive dome and whispering gallery was built by Muhammad Adil Shah of Adil Shahi dynasty in Bijapur, that is Karnataka. Okay. Next third,
द क्विट इंडिया मुवमेंट वॉज लॉन्च इन विच इयर? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर बघा ऑप्शन आहे 1938, 1940, 1942, 1944 अँड 1946. तो करेक्ट आंसर आहे थर्ड 1942. ठीक है. द क्विक इंडिया मूवमेंट वॉज लॉन्च बाय महात्मा गांधी ऑन 8 August 1942 at the Bombay session of All India Congress Committee to demand to end to British rule. Okay. Next, fourth, the Raigad Fort, the capital of Maratha Empire under Shivaji Maharaj, is located in which district? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मराठा साम्राज्याची राजधानी रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा ऑप्शन आहे पुणे, सातारा, रायगड, कोल्हापूर, नाशिक. तर करेक्ट आन्सर काय येईल इथे? थर्ड रायगड. हे सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. रायगड फोर्ट इज लोकेटेड इन रायगड डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. इट वॉज द कॅपिटल ऑफ मराठा एम्पायर वेन शिवाजी महाराज वॉज क्राउन इन 1674. ठीक आहे. Next, fifth, the Aravalli range is spread across which of the following state? अरावली पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात पसरलेली आहे? तर बघा ऑप्शन आहे राजस्थान, हरियाणा, गुजरात. सेकंड महाराष्ट्र, कर्नाटका, केरला. थर्ड पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश. फोर्थ ओडिशा, वेस्ट बेंगॉल, झारखंड. अँड फिफ्थ आसाम, मणिपूर, नागालँड. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट राजस्थान, हरियाणा, गुजरात. ठीक आहे. The Aravalli range is one of the oldest mountain range in the world, mainly passing through Rajasthan, Haryana and part of Gujarat. Next, sixth, which of the following states share the longest border with Maharashtra? खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्र सोबत सर्वात लांब सीमा सामायिक करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मध्य प्रदेश, कर्नाटका, गुजरात, तेलंगणा, छत्तीसगढ़. तो करेक्ट आंसर है इथे सेकंड मध्य प्रदेश. ठीक है. महाराष्ट्र शेयर द लॉन्गेस्ट बॉर्डर विथ मध्य प्रदेश. दिस इज ड्यू टू द एक्सटेंसिव नॉर्थन बाउंड्री ऑफ द स्टेट. नेक्स्ट, सेवंथ, which part of the Constitution of India deal with the directive principle of state policy? भारतीय राज्यघटनेत राज्याच्या धोरणनिर्देशक तत्वाचा उल्लेख कोणत्या भागात आहे? बघा ऑप्शन आहे पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5, पार्ट 6. तो करेक्ट आंसर है इथे थर्ड पार्ट 4. ठीक है. डायरेक्टिव प्रिंसिपल ऑफ स्टेट पॉलिसी DPSP आर मेंशन इन पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आर्टिकल 36 to 51 टू गाइड द स्टेट इन द गवर्नन्स. ओके. नेक्स्ट, 8, हु इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट महात्मा गांधी, सेकंड डॉक्टर BR आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल अँड राजेंद्र प्रसाद. तर करेक्ट आंसर आहे इथे सेकंड डॉक्टर BR आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. डॉक्टर BR आंबेडकर वॉज द चेअरमॅन of the drafting committee and played the most significant role in forming the Indian Constitution. Okay. Next, 9th, which gas is the most abundant in Earth atmosphere? पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारी वायू कोणती? तर बघा ऑप्शन आहे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नाइट्रोजन, एरोगॉन अँड हिलियम. तो करेक्ट आंसर आहे थर्ड नाइट्रोजन. Nitrogen make up to about 78% of the earth atmosphere, followed by oxygen that is 21%. Next, 11th, which of the following is a non-renewable energy source? खालीलपैकी कोणता अक्षय नसलेला मीन्स नॉन रिन्युएबल ऊर्जा स्रोत आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सोलार एनर्जी, सेकंड विंड एनर्जी, थर्ड कोल, फोर्थ हाइड्रो पावर अँड फिफ्थ बायोमास. तो करेक्ट आंसर है थर्ड कोल, कोळसा. ठीक है. कोल इज अ फॉसिल फ्यूल फॉर्म ओवर मिलियंस ऑफ ईयर and cannot be replenished, making its non-renewable energy source. Next, 11th, on 28-29 July 2025, India conducted 2 consecutive flight tests of Pralay, a missile weighing approximately 28-29 जुलै 2025 रोजी भारताने प्रलय या प्रेक्षणास्त्राची
2 सलग चाचण्या केल्या, त्याचे वजन साधारण किती आहे? आता हे जे क्वेश्चन्स आहे बघा, हे जे आहेत हे करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स आहे, बरोबर आहे. कारण की हे जे आहेत, कारण की जनरल नॉलेजमध्ये आपल्याला करंट अफेअर्स आणि स्टॅटिक हे दोन्ही विचारणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लक्षात असायला पाहिजे, कारण की जीके सर्वात हार्ड कन्सेप्ट आहे, कारण की इथे आपल्याला अपडेट असणं फार गरजेचं आहे. मिनिमम 6 मंथ्सचे तरी तुम्हाला करंट अफेअर्स लक्षात असायला हवे. ठीक आहे. तर बघा इथे ऑप्शन काय आहे, 300 kg, 1000 kg, 2500 kg, 5000 kg अँड 10000 kg. तर करेक्ट आन्सर आहे 5000 kg, 5000 किलोग्राम. ठीक आहे. प्रलय इज अ ट्रक माउंटेड टॅक्टिकल मिसाइल weighing about 5000 kg, tested successful for precision and range. Okay. Next, 12th, India private company Solar Defense and Aerospace unveiled Bhargavastra in 2025, the world first. बघा 2025 मध्ये भारतातील खासगी कंपनी सोलार डिफेन्स अँड एरोस्पेसने भार्गवास्त्र जगातील पहिले कोणते शस्त्र प्रणाली म्हणून सादर केले? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट मोबाईल मॅरिटाईम पेट्रोल ड्रोन, सेकंड जेट पॉवर्ड लॉइटरिंग मॉनिटरिंग, सबमराइन डिटेक्शन ग्राउंड राइडर, हाई कॅपॅसिटी लेझर कॅनॉन अँड फिफ्थ गाइडेड हिट टू किल मायक्रो मिसाइल अँटी ड्रोन सिस्टीम. तर करेक्ट आन्सर आहे फिफ्थ. ठीक आहे. गाइडेड हिट टू किल मायक्रो मिसाइल अँटी ड्रोन सिस्टीम मीन्स indirectly Bhargavastra is the world first guided hit to kill micro missile anti-drone system capable of destroying drone and loitering mounting within a 2.5 kilometer range. Next, 13, the first ever quad coast guard, ठीक है, at sea observe mission launched in 2025 involved joint participation from India, USA, Japan and which other country? बघा 2025 मध्ये सुरू झालेल्या पहिल्या कोस्ट गार्ड अँटी ऑब्झर्वर मिशन मध्ये भारत, अमेरिका, जपान व आणखी कोणता देश सहभागी झाला? तर त्याचा आन्सर आहे ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. अंडर द विलिंग्टन डिक्लेरेशन इंडिया, USA, Japan and Australia held joint sea operation to improve maritime cooperation. Next, 14, the Sanchar Mitra scheme expanded at a national volunteer program in July 2025 by the Department of Telecommunication assign each student volunteer the role of. जुलै 2025 मध्ये दूरसंचार विभागाने संचार मित्र योजना राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यक्रम म्हणून सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थी स्वयंपालकाला कोणती जबाबदारी दिली जाते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट क्लायमेट चेंज एम्बॅसिडर, सेकंड मॅरिटाईम सेफ्टी मेंटर, थर्ड टेलिकॉम सेफ्टी अँड सायबर फ्रॉड अवेअरनेस एज्युकेटर, फोर्थ रूरल ब्रॉडबँड इन्स्टॉलेशन स्पेशलिस्ट अँड फिफ्थ ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी प्रमोटर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टेलिकॉम सेफ्टी अँड सायबर फ्रॉड अवेअरनेस एज्युकेटर. ठीक आहे. दूरसंचार सुरक्षा व सायबर फसवणूक जनजागृती शिक्षण. ठीक आहे. अंडर दिस स्कीम स्टुडंट व्हॉलंटियर्स आर एज्युकेटेड ऑन टेलिकॉम सेफ्टी, डिजिटल हायजीन अँड सायबर फ्रॉड अवेअरनेस लिंकिंग सिटीजन विथ गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. नेक्स्ट, 15, the United Nations declared 2025 as an International Year of Glacier Preservation. An international conference resulting in the काय आहे Dutset Glacier, ठीक है, took place from 29th May to 1 June 2025 in which country? संयुक्त राष्ट्राने 2025 हे हिम नदी संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. दुशान्बे ग्लेशियर डिक्लेरेशन या परिषदेत 29 मे ते 1 जून 2025 दरम्यान कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? बघा ऑप्शन आहे नेपाल, स्वित्झर्लंड, ताजिकिस्तान, भूटान अँड आइसलँड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ताजिकिस्तान. ठीक आहे. हेल्ड इन दुशान्बे, ताजिकिस्तान. द कॉन्फरन्स फोकस ऑन ग्लेशियर इन्व्हेंटरी, क्लायमेट फंडिंग अँड क्रायस्पियर मॉनिटरिंग. ठीक आहे. तसंच बघा
क्लर्क टायपिस्टची मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे. अकाउंटंट सिनियर ऑडिटरसुद्धा मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे. अकाउंट क्लर्क इंग्लिश आणि मराठी तुम्हाला कोणत्याही लँग्वेजमध्ये हवे असेल ते मिळून जाणार. ठीक आहे. कंप्लीट मॉक टेस्ट आहे. पूर्ण पॅटर्न कवर आहे. 10 मॉक टेस्ट आहे विथ सोल्युशन्स आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेली आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.